तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. जल्लोषपूर्ण वातावरणात शहरातील बाळगोपाळ आणि गोविंदांनी थरावर थर रचत दहीहंडी उत्साहात साजरी केली. गोविंदा रे गोपाळाचा घोष, तरुणाईचा बेधुंद जल्लोष, नागरिकांची अलोट गर्दी, गोविंदा पथकांच्या थरावर वरुणराजाने केलेला हलकासा शिडकाव, अशा उत्स्फूर्त वातावरणात शुक्रवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवर कृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. चौकाचौकांमध्ये, गल्ल्यांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये बाळगोपाळांच्या अभूतपूर्व उत्साहात दहीहंडी फोडण्यात आल्या. जंगली मार्ग रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटाची घटना ताजी असतानाही दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी पुणेकर प्रचंड संख्येने रस्त्यावर आले होते. विविध मंडळांनी सायंकाळपासून चौकाचौकात डीजेच्या भिंती उभ्या केल्या होत्या. ठिकठिकाणी कृष्णराधेचे भव्य कटआउट, होर्डिंग्स उभारले होते. शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता यासह शहरातील मुख्य रस्त्यांवर संगीताच्या ठेक्यावर अवघी तरुणाई थिरकली. रात्री 8च्या सुमारास शहराच्या कानाकोपऱ्यात गोविंदांची थर रचण्यास सुरुवात झाली. हंडीपर्यंत हात पोचू लागला की नागरिकांच्या जल्लोषाला उधाण येत होते. एक थर कोसळला की दुसरे मंडळ त्याची जागा घेत होते. सुवर्णयुग मित्रमंडळाची दहीहंडी 9च्या सुमारास पुणेश्वर मंडळाच्या गोविंदांनी 6 थर रचून, तर हुतात्मा बाबू गेनू मंडळाची दहीहंडी 10च्या सुमारास फोडण्यात आली. कसबा पेठेतील शिवतेज मंडळाने 7 थर रचून ही हंडी फोडली. अखिल नारायण पेठ, सायंतारा, बाजीराव रस्त्यावरील काटेबाग, कडबे आळी मित्रमंडळ, अप्पा वळंत चौक परिसरातील साईश्वर, सरकार ग्रुप, अखिल टिळक रस्ता यासह विविध भागातील मित्रमंडळांनी हा उत्सव जल्लोषात साजरा केला. गोविंदा पथकांची चढाओढ, तर थरार पाहण्यासाठी शहरातील चौक आणि रस्ते फुलून गेले होते. चौकाचौकात थांबून गोविंदांचे फोटो, मोबाईल तसेच कॅमेऱ्यात टिपले जात होते. एक दहीहंडी फुटल्यानंतर मग ही गर्दी पुढच्या दहीहंडीकडे जात होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराजवळील दहीहंडी फोडण्यात आल्यानंतर मंडई परिसरात प्रचंड गर्दी झाली. त्याचप्रमाणे मनसे कोथरूड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या दहीहंडीला युवती आणि महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मुंबईहून आलेल्या महिला गोविंदा पथकाने थरांचा थरार जागवत शेकडो महिलांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यात ही हंडी फोडली आणि सर्वांनी एकच जल्लोष केला.
देशातील सर्वच वृद्धांना पेन्शन मिळावे या मागणीसाठी पेन्शन परिषदेच्या वतीने 14 ऑगस्ट रोजी थाळीनाद करण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पत्रकार परिषदेत दिली. वृद्धांना कोणापुढे हात न पसरता सन्मानाने आयुष्य जगता यावे यासाठी त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे. या मागणीसाठी लढा उभारण्याकरता पेन्शन परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. पेन्शनसाठी APL, BPLचा निकष नसावा. दर 2 ते 3 वर्षांनी पेन्शनचे पुनरावलोकन करण्यात यावे आणि वाढत्या महागाईप्रमाणे दर 6 महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे त्यात वाढ व्हावी. 55 वर्षे आणि त्यावरील वृद्ध पेन्शन योजनेसाठी पात्र असावेत. महिलांसाठी पात्रता वय 50 वर्ष असावे. अतिशय असहाय्य गटातील व्यक्तींना, विशेषतः विशिष्ट आदिवासी जमाती, तृतीयपंथी यांच्यासाठी पात्रता वय 45 वर्ष असावे. सार्वत्रिक पेन्शनसाठी वय पात्र झाल्यावर त्या व्यक्तीला कामातून निवृत्त होण्यासाठी सक्ती करू नये. वृद्धत्व पेन्शनसाठी वेगळे खाते असावे आणि एक खिडकी यंत्रणा असावी. अशा विविध मागण्यांसाठी असंघटित कामगार आणि वंचित समुदायासोबत काम करणाऱ्या शहरातील 35हून अधिक संस्था, संघटनांचे कार्यकर्ते पेन्शनच्या मागणीसाठी लढा देत आहेत. सर्वसामान्य माणसापर्यंत पेन्शनच्या मागणीची माहिती पोहोचवण्यासाठी 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान पेन्शन सप्ताह होणार आहे. 14 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता शहरातील पिंपरी, कात्रज, हडपसर, येरवडा, कोथरूड, भवानीपेठ, दांडेकर पूल, मॉडेल कॉलनी, टिळक पुतळा या ठिकाणी थाळीनाद करण्यात येणार आहे. 13 आणि 14 ऑगस्टला जयपूर आणि पुण्यात रॅली काढण्यात येणार आहे. पेन्शनरांच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्या 70 खासदारांची 28 ऑगस्टला दिल्लीत भेट घेऊन संसदेत आवाज उठवण्यासाठी आग्रह करणार आहे, असे आढाव यांनी सांगितले. येत्या 15 ऑगस्टला पंतप्रधानांनी पेन्शनबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्त्री भ्रूण हत्या थांबवा असा संदेश देत भिकराई नगर येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शशी नवयुग मित्र मंडळ आणि दुर्गामाता बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने या समाज प्रबोधनपर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीकृष्ण आणि राधेची वेशभूषा करून लहानगे यामध्ये सहभागी झाले होते. दहीहंडी फोडण्यापूर्वी या लहानग्यांनी समाज प्रबोधन फेरी काढली आणि या परिसरातील सर्व नागरिकांपर्यंत स्त्री भ्रूण हत्या रोखा असा संदेश पोहोचवला. या रॅलीत विविध प्रकारचे समाज प्रबोधन करणारे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. स्त्री भ्रूण हत्येबरोबरच पर्यावरण, पाणी बचत असे संदेशही या विद्यार्थ्यांनी दिले. यामध्ये या भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस पंढरीनाथ निवंगुणे, फुरसुंगी ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ सूर्यवंशी, दुर्गामाता महिला बचत गटाच्या सुरेखा सूर्यवंशी, सुरेखा शेवाळे आदींनी या समाज प्रबोधनपर दहीहंडीचे आयोजन केले होते. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा गंधर्व सुरांची शिलेदारी हा दृकश्राव्य कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांच्या कलाकारकिर्दीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने 21 ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गंधर्व सुरांची शिलेदारी या दृकश्राव्य कार्यक्रमातून शिलेदार यांच्या कार्याची ओळख होणार आहे. मराठी रंगभूमी पुणे आणि SNK इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीप्ती किरण लिखित संगीत स्वर विभ्रम या संगीत एकांकिकेने होईल. कीर्ती शिलेदार यांनी संगीत रचना आणि त्यांनी स्वतः केलेली तबल्याची साथ हे या एकांकिकेचे आकर्षण असणार आहे. त्यानंतर स्मरणिकेचे प्रकाशन होईल. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. उद्योगपती अरुण फिरोदिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. गंधर्व सुरांची शिलेदारी या कार्यक्रमात कीर्ती शिलेदार, रामदास कामत, सुमेधा देसाई सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना दीप्ती भोगले यांची आहे.
भारतीय चित्रपट सृष्टीच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली। भारतीय चित्रपट सृष्टीने शताब्दी वर्षात पदार्पण केल्यामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे। त्यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरापासून ते प्रभात चित्रपट गृहापर्यंत या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या मिरवणुकीमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्त, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, पॅडी कांबळे, अलका कुबल, आशा काळे, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे आणि इतर मान्यवर कलाकार सहभागी झाले होते। पुणेकरांनी मोठ्या उत्साहात रस्त्याच्या कडेने उभे राहून मिरवणुकीचे स्वागत केले, तर उपस्थित कलावंतांनी हात उंचावून सर्वांना अभिवादन केले। नादब्रह्म ढोल पथकात सचिन पिळगावकर यांनी ढोल वाजवण्याचा तर पॅडी कांबळे यांनी ताशा वाजवण्याचा आनंद लुटला। ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्त आणि दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते प्रभात पिक्चरच्या तुतारीचे पूजन करून या मिरवणुकीची सांगता करण्यात आली।